आणि सर्वांना मराठी समाजाला सर्वांना आरक्षण द्यावे। पहिला सर आम्ही बीड जिल्ह्यातून आलात, अंबाजोगाई आमचं गाव आहे। दोन तीन दिवस झाले सर इथं आम्ही, सोय तर होईनाच झाली आणि दुसरे एवढे मराठा तरुण आलेले आहेत आणि इतक्यांची बेजारी होईल आणि गावात इथं मुंबईमध्ये आल्यानंतर गाड्यावर फाईन मारायले सर 2-2 हजार रुपये उगाच फाईन मारायले सगळ्या गाड्यावर। आणि दुसरी एक आणखी अडचण अशी की आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे। आता दुसरे ओबीसी समाज काय म्हणते, तुम्हाला ओबीसी आरक्षण का पाहिजे, कारण का तर ओबीसीला आरक्षण आहे 27%, तर त्यातलं अर्धा आरक्षण हे माळी समाजाने घेतले सर, की ऑलरेडी त्यांचा समाज 32% असून त्यांना आरक्षण 23%, 17-19% त्यांचं आरक्षण घेतलेलं आहे। तर आमच्या समाजाला ओबीसी आरक्षण भेटावं अशी आमची मागणी। जय शिवराय। आमच्या 58 लाख नोंदी सापडून देखील सरकार आमची किती आमची हे म्हणजे हेळसांड करणार आहे, फसवणूक करते सरकार। यावेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, 1 इंच देखील आम्ही मागे हटणार नाही। संभाजीनगर करसगाव मी उपोषण धरलं होतं, साखळी उपोषण धरून 6 दिवस अन्न पाणी सोडलं होतं। इतके हाल झाले आमचे जरंगे साहेब। खरंच ते शिवाजी महाराज जन्माला आले आमच्या समाजमध्ये, त्याच्यासाठी पुरा समाज खट्टी झालाय, पण ते तरी ऐकत नाही। हे सरकार कसं आहे, त्रिमूर्ती सरकार आहे, सगळं पत्ता छकलेऊन खेळते आपले। याच्या काही होईना, आम्ही बंबई सोडणार नाही आरक्षण नेल्याशी। आमचा सरकारवर एक आरोप आहे की शिंदे साहेबांना बोलू दिलं जात नाहीये। शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिले ते आरक्षण कुठं आहे? वाशीमध्ये आम्हाला चॉकलेट देताना फडणवीसनं काय कुठली चॉकलेट खाली होती याचा विचार करावा। आमच्या 58 लाख नोंदी भेटल्यात ना, त्यात रितसर आणि ओबीसी मधूनच आरक्षण द्यायला पाहिजे, अन्यथा आम्ही मुंबईत मरू पण गावाला जाणार नाही। आमच्या हगायची व्यवस्था सदावर्तेच्या घरी करा। सदावर्ते कुठे आहे? तर आपण पाहिलं की या ठिकाणी भिन्न अशा भावना या नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आलेल्या मराठा बांधवांना त्यांची गैरसोय ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अनेक ठिकाणी पाण्याची सोय नाही आहे, काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं आश्वासन सरकारकडनं देण्यात आलं, मात्र ते देखील कुठेही नसल्याची जी खंत आहे ही मराठा बांधवांकडनं व्यक्त केली जात आहे। रेल्वेच्या डब्यांमध्ये पाहिलं किंवा आझाद मैदान परिसरात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गैरसोय असल्याची भावना ही या ठिकाणी मराठा बांधवांकडनं व्यक्त केली जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की मराठा बांधव हा या ठिकाणी जमलेला आहे आणि आपण पाहिलं तर नजर जाईल तिथपर्यंत एकूणच संपूर्ण वातावरण हे सीएसटी असो आझाद मैदान असो परिसरातलं भगवमय झालेलं पाहायला मिळतंय। पोलिसांनी बॅरिकेडिंग्स करून मुंबई महानगरपालिकेचा जो मार्ग आहे हा बंद करण्यात आलेला आहे। याशिवाय या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल या ठिकाणी